हरिओम. मी सुनील सिंह ठाकरे, मानकापूर उपासना केंद्र नागपूर. मी बापूकडे 2017 पासून जात आहोत. बापूचे माझ्या जीवनामध्ये खूप सारे अनुभव आले, छोटे मोठे खूप सारे अनुभव आले. पण रिसेंट एक अनुभव असा आला माझ्या मुलाचा. माझा मुलगा 7वी, तो 3 वर्षाचा झाला आहे. तो त्याचा जन्म झाल्यानंतर तो 10 दिवसापर्यंत त्याचा एक आवाज अचानक बंद झाला. बंद झाल्यानंतर आम्हाला थोडंसं म्हणजे टेन्शन आलं, का बरं बंद झालं. मग त्याला मी डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने त्यांचा आम्हाला इको करायला सांगितला. इको करायला सांगितल्यानंतर त्याची रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या रिपोर्टमध्ये हार्टमध्ये 2 होल सांगितलं. डॉक्टरने होल सांगितले. मग आम्हाला थोडं टेन्शन आलं, कसं करायचं, काय करायचं. मग त्यांनी आम्हाला एक हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप खानजोडे यांचा नंबर दिला, यांच्याकडे पाठवलं त्यांना आम्हाला. मग त्यांच्याकडे घेऊन गेलो आम्ही. तर ते रिपोर्ट वगैरे सगळं दाखवलं डॉक्टरांना. ते म्हणाले की जनरली होतात, मुलांना होत राहतातच, पण जसं मुलांचं वय वाढतात, एज वाढतात, त्याच्यानंतर ते होत बंद होतात. मग 1 वर्षानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं. 1 वर्षानंतर झाल्यानंतर आमच्याकडे त्याला घेऊन यावं. नंतर आम्ही 1 वर्षानंतर गेलो. त्याने चेक केलं तर ते होल काही बंद वगैरे झालं नव्हतं, पण ते म्हणले की ऑपरेशन करावंच लागेल, ऑपरेशन करणं आवश्यक आहे. ते अगदी लवकरात लवकर करायला सांगितलं होतं त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला खर्च पण सांगितला होता की जवळपास तुम्हाला 1,70,000-80,000 जवळपास खर्च येईल म्हणे. तर तेव्हा आमच्याकडे पैसे वगैरे नव्हते. मग आम्हाला अजून टेन्शन आलं, कसं करायचं ना, ऑपरेशन करायचं पण होतं आणि आमच्याकडे पैसे पण नव्हते. मग कसं करायचं, काय करायचं. मग आम्ही त्याला घरी घेऊन आलो. घरी गेल्यानंतर मग त्याचं आमच्याकडे पैसे नसल्यामुळे ते ऑपरेशन थोडं लांबतच गेलं, थोडंसं लवकर काही झालं नाही. घरी आणलं आणि मग त्याची तब्येत वगैरे अशी नेहमी खराब व्हायची. सर्दी, खोकला, ताप वगैरे. एकदा अशी अचानक तब्येत खराब झाली, तशी खूप तब्येत खराब झाली. आम्हाला थोडं टेन्शन आलं, कसं झालं, काय झालं. मग मला आठवलं की सुजाता शिंदेंना मी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही रोज हनुमान चालीसा पठण करा. जोपर्यंत तुमचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही हनुमान चालीसा पठण सुरू ठेवा. आम्ही तसंच केलं. रोज हनुमान चालीसा पठण करायचो. रोज दोघं पण, त्याची मम्मी आणि मी पण दोघं पण करायचो. अचानक मग एक दिवस आम्ही ठरवलं त्याला ऑपरेशन करायचं. पुन्हा एकदा घेऊन गेलो होतो. मग ठरवलं का त्याला ऑपरेशन करायचं. इकडनं तिकडनं पैसे घेऊन यायचे आणि ऑपरेशन करायचंच. मग त्याला घेऊन गेलो डॉक्टरकडे. ठीक आहे म्हणे, तुमचं व्यवस्था झाली, ठीक आहे म्हणे, तुम्हाला तारीख सांगतो मग कधी करायचं तर. मग असं करता मग त्यांनी आम्हाला सुजाता सांगितलं की तुम्ही एकदा म्हणे दादांसोबत बोलून घ्या, रिपोर्ट वगैरे दाखवा, ते काय म्हणतात काय नाही, त्याच्याप्रमाणे तुम्ही मग करा. की दादा म्हणतात म्हणे की जसं डॉक्टर म्हणतात तसं तुम्ही करा. मग आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, आम्ही तयार ऑपरेशन करायला. मग त्यांचा असिस्टंटचा फोन आला मला. ते म्हणे की तुम्हाला ॲडमिट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी, तर तुम्ही त्याला ॲडमिट करून घ्या. तर मी मग 1 तारखेला त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांना म्हटलं की मला नागपूरला ऑपरेशन करायचं. ते म्हणे नाही, तुम्हाला नागपूरला नाही जमणार, कारण की म्हणे तुमची जी व्यवस्था आहे ते खापरीला करून ठेवली आहे. कारण सगळं बोलणं वगैरे सगळं झालं आहे त्यांचं म्हणे, तर तुम्हाला तिथंच करावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. तिथं ऑपरेशनचं ॲडमिट केलं 1 तारखेला ॲडमिट केलं आणि डॉक्टर वगैरे आले सगळे. आणि ते म्हणाले की ठीक आहे, उद्याला ऑपरेशन वगैरे करू आणि याला ब्लड वगैरेची अरेंजमेंट अगोदरच करून ठेवावं लागेल. मग ब्लडची वगैरे व्यवस्था आम्ही करून ठेवली त्या आदल्या दिवशीच. मग लगेच दुसऱ्या दिवशी त्याला ऑपरेशनसाठी डॉक्टरने घेतलं. ऑपरेशन घेताना त्यांना सांगितलं हा बापू भक्त आहे म्हटलं. आणि त्यांच्याकडे मी बापूचा फोटो, बापूचा न्यायचा फोटो दिला. म्हटलं जेव्हा तो ऑपरेशन कराल हा फोटो म्हटलं त्याच्या बाजूला ठेवाल म्हटलं, कारण की हा बापू भक्त आहे म्हटलं, तर हा फोटो तुम्ही ठेवा. आणि त्यांनी तो घेतला पण. ठीक आहे म्हणे, द्या म्हणे माझ्याकडे, मी घेऊन जातो म्हणे. नेला आणि मग ऑपरेशन झालं. 3 तास जवळ ऑपरेशन चाललं. त्याच्यानंतर ते डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि त्याला 2 दिवस ICUमध्ये ठेवावं लागेल. आणि त्याला डॉक्टर म्हणाले की त्याला एकही थेंब ब्लड लागलं नाही. ब्लडची अरेंजमेंट केल्यानंतरही एकही थेंब त्याला ब्लड लागलं नाही. आणि हे सगळं बापू कृपेमुळेच झालं. आणि 2 दिवस ICUमध्ये ठेवल्यानंतर मग त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तिथे गेल्यानंतर डॉक्टर आले आणि 1 दिवस ठेवलं तिथे आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज करू असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या दिवशी डिस्चार्ज केला त्या दिवशी त्यांनीही एकही रुपया आमच्याकडून घेतला नाही. आणि ते म्हणाले की हे पहिलं ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलमधलं ओपनिंग झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकही रुपया खर्च आला नाही असे म्हणाले. आणि हे सगळं बापू कृपेमुळेच झालं.
आणि हे सगळं बापूने ते ऑपरेशनसुद्धा बापूनेच केलं. बापू पण तिथेच होते ऑपरेशन करताना, त्यांनीच केलं बस. आणि सगळं बापूची कृपा आमच्यावर पहिलेपासून आहे आणि बापू हळूहळू आमचं सगळं काही व्यवस्थित करेल आणि मला खूप विश्वास आहे बापूवर आणि सगळं काही व्यवस्थित करते बापू. हरिओम श्रीराम.